आता जेव्हा आपण परफेक्शनिझमची गोष्ट करतो ना, तेव्हा परफेक्शनिझमची अगेन एक अशी स्पेसिफिक काही व्याख्या नाही आहे. माझ्यासाठी ती वेगळी असू शकते, तुमच्यासाठी वेगळी असू शकते, आपल्या पॉडकास्ट बघणाऱ्या प्रत्येकासाठी ही वेगळी असू शकते. तर त्याला एका लेवलवर आणून कुठे आपण ठेवू शकतो? तर त्याच्यामध्ये एक आयडियल गोष्ट जी करण्यासारखी आहे, म्हणजे तुम्हाला तुमचा फिजिकल फिटनेस जपणं गरजेचं आहे, मेंटल फिटनेस जपणं गरजेचं आहे, तुमचं कुटुंब काय आहे आणि त्यात कोणाकोणाला कुठल्या पद्धतीची गरज आहे ते बघणं गरजेचं आहे. आणि स्वतः कोणाशीही कॉम्पिटिशन न करता, कारण परफेक्शनिझम किंवा सुपर वुमन म्हणजे पुन्हा तुम्ही स्वतःची कंपॅरिझन किंवा स्वतःचं कॉम्पिटिशन दुसऱ्याशी बघताय. तर तशी न करता माझ्याकडे जे आहे, जे रिसोर्सेस अवेलेबल आहेत, त्यातच मी कसं उत्तमरित्या काम करू शकेन आणि कसं माझ्यासाठीचं परफेक्शनिझम अचीव्ह करू शकेन, ना की कॉम्पिटिशन. तर हे खरं तर गरजेचं आहे. मग इथे जेव्हा महिला दुसरे कोणाला तरी बघते, की बाबा ही कॉर्पोरेट वुमन बघा किंवा ही स्टार्टअप फाउंडर बघा, ती कशी इंडिपेंडंट आहे, ती कशी स्वतःचं मत ठामपणे मांडू शकते. मग तिथे कुठेतरी महिलेला असं वाटतं, की नाही आता मात्र मला तिच्यासारखंच बनायला पाहिजे. आता मात्र मला ह्या-ह्या गोष्टींची तयारी